रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बेलवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवैध गावठी दारूच्या निर्मितीसाठी गुळाचा साठा केल्याची गोपनीय माहिती किशोर शेळके यांनी पोलिसांना दिली होती। या माहितीची खातरजमा करण्यासाठी हवालदार गायकवाड हे फिर्यादीसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। दिनेश शिंदे यांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गुळ सापडला, मात्र तो गुरांसाठी असल्याचा दावा करत स्थानिक टोळीने राडा केला। संतापलेल्या आरोपी रवी झोरे यांनी स्टील फायटरने किशोरच्या डाव्या डोळ्यावर प्राणघातक हल्ला केला, तर इतरांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम झोडपलं। विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी झोरे, दिनेश शिंदे यांच्यासह सुमारे 25 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत। अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून केली जात असून रोहा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने करत आहेत। माझ्या मुलांना वाराटीला सोडायला जात असताना माझ्या लक्षात आलं की गुळाचा टेम्पो, हातभट्टीसाठी लागणारा गुळाचा टेम्पो आलाय। त्याची माहिती मी रोहा पोलीस स्टेशनचे PI मारुती पाटील यांना दिली। त्याच्यानंतर मी घरी गेलो। घरी गेल्याच्या थोड्या वेळात एक पोलीस स्टेशनचे हवालदार आले, गायकवाड म्हणून। त्यांनी मला विचारलं की कुठं गाडी आहे, काय? मी सांगितलं पण साहेब गाडी गेली, पण बोलो गुळ उतरलाय, हातभट्टीसाठी लागणारा गुळ उतरलाय। ते गायकवाड साहेब बोलले मला की चल दाखव कुठे उतरले। गेला असता ते दिनेश शिंदेच्या गोठ्यात गुळाचा साठा होता। मी त्यांना साहेब बोलले कुठे आहे, तर बोललो इथं माळ्यावरती ठेवलं आहे। माळ्यावरती गेला असताना गावातला हातभट्टी व्यावसायिक सर्व जमा येऊन मला बेदम मारहाण केली। सोबत ते हवालदार होते, त्यांना पण धक्काबुक्की झाली। 7:30च्या दरम्यान एक कॉल आला की या ठिकाणी दारू करण्यासाठी गुळ आणलेला आहे आणि तर मी त्वरित पोलीस पाठवा म्हणून आम्ही एक पोलीस तिथे बीट अंमलदार पाठवले। त्यांनी जाऊन बघितलं तर तेव्हापर्यंत ती गाडी निघून गेली होती, परंतु तिथला जो गुळ होता तो गोठ्याच्या वर ठेवलेला आहे असं सांगितलं। गुरांचा गोठा आहे, गोठ्याच्या वर। तिथं जाऊन चौकशी केली, वर बघितलं तर गुळाच्या काही ढेपा होत्या 4-5। तर त्या गुळाच्या ढेपा बघून तिथल्या ज्या महिला आहेत त्या आल्या की सदरचा गुळा गुरांसाठी असतो आणि दारूसाठी नाही वगैरे असं म्हणून त्यांच्या एक आपापसात बोलाचाली होऊन जो आम्हाला माहिती देणार होता त्या व्यक्तीला त्यांनी गावातलाच आहे, तो त्यांचाच नातेवाईक आहे, त्यालाच धरला आणि त्याला धक्काबुक्की केली। त्याप्रमाणे आम्ही त्वरित जाऊन तिथं पोलीसमध्ये दिलेली आणि त्यांना घेऊन दवाखान्यात वगैरे नेऊन त्यांच्यावरती दवाउपचार करून आता रितसर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।